दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट घडवण्यात आलेला होता त्यामध्ये आता वेगवेगळी कनेक्शन्स, वेगवेगळ्या काही धक्कादायक खुलासे हे चौकशीतून समोर येतात आणि अशात देखील एका कॅब चालकाचं नाव समोर आलं होतं। या कॅब चालकाचं नाव समोर आल्यानंतर एनआयएनं या सगळ्या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतलं आणि तसंच स्फोटकं बनवण्यासाठी पिठाच्या चक्कीचा अर्थात गिरणीचा वापर दहशतवादी करत असल्याची माहिती त्याच्या चौकशीतून समोर आली। पिठाच्या गिरणीत अमोनियम नायट्रेट टाकलं जात असल्याचं तपासातून समोर आलं। इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर करून धातू वितळवण्याचं काम दहशतवादी करत होते। फरीदाबादमधील एका कॅब चालकाच्या घरी ही पिठाची गिरणी असल्याची माहिती आहे। तेव्हा दिल्ली स्फोटाचं जे कनेक्शन आहे, ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या अनेक माध्यमातून समोर येतात। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। माझे सहकारी संदीप रामदासी आपल्या सोबत आहे। संदीप, आधी डॉक्टर कनेक्शन समोर आलं, त्यानंतर सीसीटीव्ही समोर आले, त्यानंतर कारचे जे वेगवेगळे होते ते खुलासे समोर आलेले आहेत आणि आता चक्क पिठाच्या गिरणीचा वापर ते देखील स्फोटकांसाठी कशा पद्धतीने हे सगळं चक्र कार्यरत होतं, काय माहिती आहे? दीपक, आत्ता जो डॉक्टर मुजम्मिल गनीची जी तपास यंत्रणा तपास करतायत, वेगवेगळ्या ह्या अटकेत असलेल्या जिहादी डॉक्टरांच्या टोळीसोबत जी चौकशी करतायत, त्याच्यातनं अशा पद्धतीचे आश्चर्यकारक एक नवीन गौप्यस्फोट समोर येत आहेत आणि कशा पद्धतीनं किती भीषण यांनी हा कट रचला होता ते आपल्याला कळतंय। त्याच्यामध्ये तू जे सांगितलंस आत्ता, जो टॅक्सी ड्रायव्हर होता ज्याला एनआयएनं पकडलं, की ज्याच्याबद्दलची माहिती या गणीनंच दिली आहे तपास यंत्रणाने, त्याच्याकडनं ती वधवून घेतली आणि त्याच्याकडे ही पिठाची गिरणी दिसली आहे। तर त्या पिठाच्या गिरणीमध्ये हे जे अमोनियम नायट्रेटचं आपण पहिल्यापासून 350 किलो स्फोटकं तिथं फरीदाबादमध्ये यांनी जप्त केले, छापे मारले आणि जे मागावर होते जम्मू काश्मीरपासून पोलीस आणि सर्व राज्यांच्या महत्त्वाच्या राज्यांमधल्या या यंत्रणा यांनी जो समन्वयानं ज्या पद्धतीने या दहशतवाद्यांचा माग काढला होता आणि फरीदाबादपर्यंत पोहोचले होते, तिथं आपल्याला माहिती 10 नोव्हेंबरला सकाळी यांनी छापेमारी केली आणि हे सगळे अमोनियम नायट्रेट वगैरे जप्त केलं आणि तिथूनच हा जो दिल्ली स्फोटाचा जो फिदाईन जो अटॅकर आहे, तर तो फक्त पुढे जाण्यात त्याला घाबरून मग त्यांनी तिथं स्फोट केल्याचं आतापर्यंत आपण तपासामध्ये आपण पाहिलंय, समोर आलेलं। तर ही लोक कशा पद्धतीने कार्यरत करत होती, मोडस ऑपरेंडी ज्याला म्हणतात, तर तिथं मग ही पिठाची गिरणी आली की अमोनियम नायट्रेट जे खतामध्ये पण म्हणून पण वापरलं जातं, तर ते बारीक करण्यासाठी ही लोक त्या गिरणीचा वापर करत होते। त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची माहिती जी त्यांनी दिली आहे ती म्हणजे 50 पोते दहशतवादाशी संबंधित असं साहित्य हे याच्या घरी, गणीच्या घरी जी धाड मारली तर त्याच्यामध्ये तो भाड्यानं राहत होता जिथं, तर त्या गावामध्ये सापडलं। आणि त्याच्यामध्ये काय होतं, तर त्याच्यामध्ये अगदी मसूद अझहर, जैशचे कमांडर जे फिदाईन अटॅक कसा करावा ह्याची माहिती देत होती, त्यांची भाषणं होती आणि आपल्याला माहिती की हे कशा पद्धतीनं ब्रेन वॉशिंग केलं जातं, तर ते सगळं साहित्य पण यंत्रणांच्या हाती लागलेलं आहे। ISISचे काही कमांडर पण यांना काही दुसऱ्या नावानं काही माहिती देत होते का, प्रशिक्षण करत होते का, त्याचा पण तपास आता पोलीस करत आहेत। तर आपल्या लक्षात येईल की किती आपल्या आजूबाजूला हे स्लीपर सेल्स कशा पद्धतीनं ॲक्टिवेट करण्याचं काम या काही दिवसात झालं आणि त्याला एक माणूस सोडला तर आपल्या तपास यंत्रणांनी सुद्धा कशा पद्धतीनं त्यांना नेस्तनाबूत केलं हे आपण पाहिलंय। आशा करूयात की अशाच पद्धतीनं जिथं कुठे हे लपलेले असतील, जम्मू काश्मीर पोलिसांचा स्ट्रीटचा वापर करायचा, तर आप भाग सकते हो, आप छिप नहीं सकते, असं होईल अशी आपण आशा करूया। त्यामुळे नक्कीच आणि या सगळ्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट संदीप रामदासींनी तयार केलेला आहे, तो पुढच्या बुलेटिनमध्ये बघायला विसरू नका। संदीप, तुर्तास धन्यवाद। दरम्यान या सगळ्या प्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अल फलाह विद्यापीठ या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चेमध्ये आलं होतं आणि या सगळ्या मध्ये आता आणखी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। जे डॉक्टर सध्या अटकेत आहेत, ज्यांची चौकशी केली जाते, त्यांच्यासोबतचे अनेक कर्मचारी आणि त्यासोबतच अनेक डॉक्टर हे गायब असल्याची माहिती आता चौकशीतून समोर आलेली आहे। अल फलाह विद्यापीठ हे सुरुवातीपासूनच चर्चेत आलेलं होतं आणि जे डॉक्टर आणि जे कर्मचारी गायब झालेले आहेत त्यांच्यासोबत अनेकांनी आपली सोशल मीडिया अकाउंट देखील तात्पुरती बंद केल्याची माहिती ही चौकशीतून समोर आली आहे। तसंच ज्या कर्मचाऱ्यांची चौकशी झाली त्यांच्याकडून मिळालेली उत्तरं ही अनेक प्रश्न निर्माण करणारी असल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
बघा